महाराणा प्रताप की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजे शंभूराजे महाराज की जय। या नतद्रष्टाने हिंदू धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या नालायकाला नतद्रष्टाला शिक्षाही झालीच पाहिजे। आणि याच कारणास्तव या ठिकाणी महाराणा प्रतापांवर प्रेम करणारे, हिंदू धर्मावर प्रेम करणारे सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी याच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा, याच्यावर कडक शासन व्हावं, यासाठी इथे सर्व समाज बांधव, सर्व हिंदू बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। शिरपूर तालुक्यात आज क्षत्रिय समाजाच्या भावना दुखावणाऱ्या एका गंभीर प्रकरणामुळे वातावरण तापले आहे। सोशल मीडियावर राजपूत, क्षत्रिय समाज तसेच समाजातील ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांबाबत अवमानकारक व समाजद्वेष पसरवणारी वक्तव्ये केल्याच्या आरोपावरून रवी पडवळ नामक इसमाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। समस्त राजपूत क्षत्रिय समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात संबंधित इसमाने खोटा व विकृत इतिहास मांडून समाजाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। समाज बांधवांच्या मते हा प्रकार केवळ अपमानजनक नसून सामाजिक शांतता बिघडवणारा आहे। क्षत्रिय समाजाचा गौरवशाली इतिहास, शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा सर्वज्ञात आहे। महाराणा प्रताप सिंह यांच्यासारख्या राष्ट्रगौरव वीरांचा अवमान सहन केला जाणार नाही असा ठाम इशारा देण्यात आला। यावेळी समाज बांधवांनी जाहीर निषेध व्यक्त करत त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संबंधित इसमाच्या प्रतिमा फाडल्या। प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडियावर फक्त प्रसिद्धीसाठी एक नतद्रष्ट समाज विघातक प्रवृत्तीचा रवी पडवळ म्हणून हरामखोर त्याने NCRT विरोध करायचा आहे, त्याने विरोध करावा, कायदेशीर काय लढाई असेल त्यांनी लढावी, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। परंतु राजपूत समाजाच्या गौरवान्वित असलेल्या गौरवशाली इतिहासाला गालबोट लावून कुठेतरी काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि राजपूत समाजाच्या भावना दुखवाव्यात आणि दोन समाजांमध्ये राजपूत समाज असो आणि इतर मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करून लढाया लावण्याचं काम हा रवी पडवळ नावाचा कुत्रा हा कायम करत असतो। मागच्या काळात देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल गरज ओकली होती, त्या याच्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक देखील झाली होती। हा कायम प्रसिद्धीसाठी हा असे काहीतरी वक्तव्य करत असतो आणि लोकांच्या समाजाच्या भावना दुखत असतो। त्याने समाजाच्या भावना दुखून समाजाच्या महिलांबद्दल असतील, समाजाच्या धर्माच्या राजांबद्दल असेल, ज्यांनी भगव्यासाठी आपले प्राण अर्पण केले, सर्वस्व अर्पण केलं, दान केलं, अशा समाजाबद्दल वाईट बोलून समाजात एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। तो वेळीच सुधारला नाही। पोलीस प्रशासनाने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई केली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये राजपूत समाजाचे असोत किंवा हिंदुत्वावर प्रेम करणारे जेवढे काही लोक आहेत हे त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।